भाई एक सेवपुरी बनाना और तीखा बनाना। तू दही पूरी है, एक दही पूरी लगा। एक दही पूरी एक सेवपुरी, थोड़ा जल्दी बनाना। काल पाऊस काय पडत होता? हा ना, आणि आज बघ छत्री आणि पाऊस नाही पडत. हा ना, कळतच नाही पावसाचं भेटली आपल्या बरोबर विरोधातच त्याला काही ना काही करायचं। दादा तुमची शेवपुरी आणि दहीपुरी बनवतो थोड्या वेळात। भैया सुन मराठी, ये डर अच्छा लगा। तुम्हाला पण येते का मराठी? हम मराठी ही आहे। मग बोला ना मराठी। मी पण मराठीच आहे दादा। अहो नाही ते आम्हाला वाटलं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही। तसं नाहीये, म्हणजे ठीक आहे रे दादा, दिवसभर धंदा करतो इथे। अर्ध्याहून जास्त लोक मला भैया समजतात, सगळे हिंदी बोलतात, कान तरसतात मराठी ऐकायला। आपल्या कुठल्या भाषेची वैर नाही आहे, प्रत्येकाला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे। वाईट याचं नाही वाटत की ते हिंदी बोलतात, वाईट याचं वाटतं की ते हिंदी बोलणारे स्वतः मराठी असतात। कसं असतं दादा, आपल्याला आपली भाषा जपायची म्हणून आपण इथं अधिकार दाखवतो, मारहाण करतो, पण आपली भाषा जपणं आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरूनच जातो। आपण कोणी माझ्या भाषेचा अपमान केला तर मी स्वतः 4 मुस्काडा तोडी, पण तो अपमान करणारा मी स्वतः एक मराठी माणूस असेल तो कोण मुस्काडत मारेल माझ्या? आणि मगाशी काय बोलला तुम्ही? ये डर अच्छा लगा। अरे दादा, आपण जेवढं आपल्या भाषेवर प्रेम करतो ना तेवढं सगळ्यांनी करायला हवं। आपली भाषा भीतीची नाही, प्रेमाची भाषा आहे। आधी आपण ती जपूया, मग इतरांना सांगू। नमस्कार मित्रांनो, बघितला व्हिडिओ सर्वांनी? ज्याने व्हिडिओ बनवला असेल त्याला खरोखरच मानाची सलामी। मित्रांनो, मराठी भाषा, मराठी भाषेचा अभिमान आपण दुसऱ्याकडनं का अपेक्षा करावी की यांनी मराठी बोलावी, की मराठी सक्ती का करावी? महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान झालाच पाहिजे, पण मित्रांनो, मराठी भाषेचा खरा स्वाभिमान जागृत करणे किंवा तिचा मान राखणे हे प्रथम कर्तव्य आपलं मराठी माणसाचं आहे। मराठी माणसाची सक्ती करण्यापेक्षा मराठी भाषेची जी गळचिपी होत आहे, मराठी भाषेला जी काही दुरावस्था होत आहे त्याला जबाबदार आपण मराठी माणूस नाही। आपण किती वेळा दिवसातनं एका मराठी माणसाशीच हिंदीमध्ये बोलतो याचा विचार करावा। गावखेड्यांमध्ये सोडा, पण आज मोठमोठ्या शहरांमध्ये जो मराठी माणूस राहतो तो बाहेर निघाल्यानंतर अगदी रिक्षावाल्यापासून, भाजीपाल्यावाल्यापासून तर अनेक ट्रेनपासून तर कुठलाही प्रवास करत असताना सरळ हिंदीमध्ये सुरुवात करतो। काही लोक अपवाद वगळतात। आपण विचार करतो, कधी कधी असं होतं की समोरचा मराठी, आपण मराठी, पण आपण हिंदीमध्ये सुरुवात करतो आणि अगदी पूर्ण संभाषण हे हिंदीमध्ये चालतं आणि शेवटी कळलं की अरे तो तर मराठीच होता। म्हणून मित्रांनो, सर्वात आधी आपण मराठी माणसाने आपल्या घरापासून तर आपल्या प्रवासापासून तर आपल्या सकाळपासून तर संध्याकाळच्या दिनचर्येमध्ये संपूर्ण दिवस मराठी बोललं तर समोरचा मराठी असेल तो पण आपल्याशी मराठी बोलेल। पण जर समोरच्याला मराठी येत नसेल तर तो रिक्वेस्ट तर करेल आपल्याला की दादा मला मराठी येत नाही, प्लीज हिंदीमध्ये बोला। काही हरकत नाही हिंदीमध्ये बोलण्यासाठी, पण मित्रांनो, आपण मराठी माणूस, आपण मराठी भाषा जपली पाहिजे। हा पहिल्यांदा अभिमान, हा स्वाभिमान आपल्यामध्ये आला पाहिजे। दुसऱ्यांना सक्ती करण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा आपण मराठी माणूस 100% मराठी बोललं पाहिजे। मग समोरच्याला मराठी येत नसेल तर तो नक्कीच या महाराष्ट्रामध्ये राहत असेल, या महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे मराठी बोलण्याची ती जर त्याला समजली की या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, टिकायचं असेल तर मराठी नक्कीच बोलावी लागेल, तर तो नक्कीच मराठी शिकेल। म्हणून सर्वांनी दुसऱ्यांना सक्ती करण्यापेक्षा आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान, आपली मराठी भाषा आपणच जपली पाहिजे। खूप छान व्हिडिओ बनवलेला हा, या व्हिडिओमधनं खूप काही बोध घेण्यासारखं आहे। म्हणून जो शिक्षित नसेल किंवा जो उच्च शिक्षित असेल त्याने देखील आपल्या माय मराठीचा स्वाभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या संपूर्ण दिनचर्येमध्ये मराठीचा हा अट्टहास धरून दिवसभर आपण मराठीतच बोललं पाहिजे। जय महाराष्ट्र।